हॅलो, नमस्कार. मी श्रुतिका. श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल गोडाचा एक पदार्थ. तो म्हणजे नारळाची मस्त अशी ही खुसखुशीत वडी. तर ओल्या नारळाची ही वडी आहे, पण अतिशय रुचकर आणि खूप अशी स्वादिष्ट झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती का, अगदी खुसखुशीत झालेली आहे. तर बऱ्याच जणांची ही वडी करताना पूर्ण चिकट होते आणि छान अशी वडी त्याची बनत नाही, तर वडीच्या ऐवजी लाडूच बनतात. तर तीच चूक होऊ नये यासाठी मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्ही बघाल किती छान आतून सुद्धा मस्त ही झालेली आहे आणि अजिबात चिकट वगैरे झालेली नाही. रेसिपी अगदी सोपी आहे, म्हणजे कोणीही करू शकेल, फक्त लक्षपूर्वक करायची आहे. कारण ह्याला असं खूप जास्त साहित्यही लागत नाही, अगदी घरच्या साहित्यात आणि छान मस्त अशी टेस्टी रेसिपी होते. तर ह्या रक्षाबंधनला नक्की करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर अजून तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे बघा, मी 2 नारळ घेतलेले आहेत. तर 2 नारळ मी असे छान मस्त फोडून घेतले आणि आता हे पूर्ण असे खिसून घेणार आहेत. तर तुम्ही 2 नारळांच्या ऐवजी सुरुवातीला फर्स्ट टाइम करत असाल तर एकच नारळ घ्या. तर आता हा 2 नारळांचा पूर्ण खीस आहे. तर अशा प्रकारे हा मी खिसून घेतला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता. त्यानंतर आता मी इथं ही एक वाटी भरून साय घेतलेली आहे. तर साय नसेल तर तुम्ही दूध घेतलं तरीही चालेल. पण काय होतं, साय टाकल्यामुळे वडी छान पांढरी शुभ्र होते. त्यानंतर काजूचे थोडेसे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे. तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरीही चालते. त्यानंतर साखर घ्यायची आहे आपल्याला. तर साखर किती घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल, कारण हा नारळाचा खीस आणि साखर हे आपण एका बाउलने मोजून घेणार आहोत. तर बघा, इथं एक बाउल भरून माझा हा खीस झालेला आहे. तर एका बाउलसाठी आपल्याला इथे आहे ना अर्धा बाउल साखर घ्यायची आहे. तर हेच प्रमाण अगदी परफेक्ट आहे. अगदी दाबून भरायचा बाउल, दाबून भरून त्याच्या अर्ध्यामध्येच साखर घ्यायची. आता सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का, की आपल्याला खूप घाई होतो तो पाक वगैरे करताना. म्हणून हे ज्या भांड्यामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत त्या भांड्याला अगदी थोडंसं असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे आयत्या वेळी तुमची गडबड होणार नाही. तर अशा प्रकारे याला असं तूप लावून घेतलं. आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि ती मध्यम आचेवरती गरम केलेली आहे. आता त्यामध्ये आपण अगदी चमचाभरच साजूक तूप टाकून घेणार आहोत. तूप टाकल्यामुळे आहे ना, या वडीला मस्त छान असा खमंगपणा येतो. म्हणून तूप आवर्जून टाका, अगदी जास्त नाही, 1 ते 2 पळी टाकलं तरीही चालतं. त्यानंतर आता हा खिसलेला नारळाचा खीस आपण यामध्ये टाकून घेऊया. तर हा खीस आपण तुम्हाला वाटलं तर मी सांगितलं की मिक्सरला सुद्धा बारीक करू शकतात आणि तुम्हाला जर याची मागची साईड, काळी साईड काढायची असेल तेही काढू शकतात. पण मला हा अशीच वडी आवडते म्हणून मी तुमच्यासोबत ती तशीच दाखवलेली आहे. तुम्ही तसंही केलं तरी तुमची वडी छान पांढरीच येते. आता हा मिनिटभर हा खीस छान मस्त असा परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती. त्यानंतर आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया साखर. जर 1 वाटी तुमचा हा नारळाचा खीस असेल तर एका वाटीसाठी तुम्ही अर्धी वाटी साखर टाकायची. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, म्हणजे साखरही खूप जास्त होणार नाही आणि पदार्थही तुमचा असा खूप गोड किंवा खूप पानसट लागणार नाही. आता अगदी अर्धा मिनिट हे मी छान परतून घेतलं आणि यामध्ये आता एक छोटी वाटी भरून साय टाकलेली आहे. तर वाटीचा आकार तुम्ही बघू शकता की केवढा आहे. ती वाटी भरून मी ही साय टाकलेली आहे. 1 लिटर दुधाच्या वरची ही साय आहे. जर तुमच्याकडे साय नसेल तर 1 वाटी दूध टाकलं तरीही चालतं. पण ही साय टाकल्यामुळे आहे ना, वडी छान मस्त अशी पांढरी शुभ्र येते. जर तुम्हाला दूध चालत नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलं तरीही चालते. आता हे मिश्रण सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. सुरुवातीला आहे ना, हे मिश्रण असं थोडं कोरडं दिसतं, पण या साखरेचं थोडं पाणी होतं आणि छान मस्त याला पाणी सुटतं. तर हे पाणी सुटल्यानंतर वडी आपली काही लगेच थापायला घ्यायची नाही बरं का, कारण ते मिश्रण व्हायला वेळ लागतो. साधारण ही वडी व्हायला तुम्हाला कमीत कमी 1 तास तरी लागतो.
तर मध्यम आचेवरती हे मिश्रण छान असं आपल्याला करून घ्यायचं आहे। अजिबात हे खाली जळू द्यायचं नाही। शक्यतो माहिती आहे का, ही वडी करताना जाड बुडाचंच भांडं घ्यायचं। तर बघा किती छान याला असं पाणी सुटलेलं आहे आणि मी सतत असं ढवळत राहिलेलं आहे याला, अजिबात म्हणजे त्याला असं सराटा हातचा खाली ठेवलेलाच नाही। तर वा, मस्तच। तुम्ही आवडीनुसार यामध्ये वेलची पावडर सुद्धा टाकू शकतात, पण इथं प्रिशाला वेलची पावडर आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही। तर बघा अजून आता किती पाणी सुटले, 5 मिनिटानंतर पुन्हा याला खूप जास्त पाणी सुटलेलं आहे। तर आता हे मिश्रण कोरडं होईल तोपर्यंत आपल्याला मस्त असं पसरवून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांची आहे ना, ही वडी करताना ती वडी अशी छान थापल्या जात नाही आणि ती सेटच होत नाही, म्हणजे चिकट राहतो तो पदार्थ। म्हणून इथं लक्षात ठेवा की हे मिश्रण छान मस्त कोरडं होईल तोपर्यंत थापायला घ्यायचं नाही, आणि कोरडं झाल्यानंतर खूप जास्त जर कोरडं होऊ दिलं ना, तर त्याची अजिबात वडी होत नाही। तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या वेळेला तुम्ही हे ताटामध्ये टाकायला घ्यायचं। तर बघा मिश्रण आता बऱ्यापैकी आपलं कोरडं झालेलं आहे, अजिबात पाणी त्याला थोडं थोडं सुटलेलं दिसतं आणि रंग सुद्धा थोडासा पहिल्यापेक्षा अगदी थोडासा बदललेला आहे। तर हे खोबरं या साईमध्ये आणि साखरेमध्ये मस्त छान शिजल्या जातं ना, त्यामुळे एक अशी वेगळीच चव त्याला येते। आम्ही लहान असताना रक्षाबंधनला हमखास केला जाणारा हा असा पदार्थ होता। तर मला खूपच आवडायचा आणि माझ्या मुलीला पण आता खूप आवडायला लागला। आता ताटामध्ये ना असं थोडंसं हे मिश्रण टाकून घ्यायचं, गॅस बारीक करायचा आणि अगदी 2 मिनिटं थंड होऊ द्यायचं थोडं फॅन खाली, आणि असं बोटाने दाबून बघायचं। तर त्याची जर गोळी झाली, बोटांना चिटकलं नाही, तर बघा थोडीशी गोळी होते, म्हणजे हे मिश्रण आता जवळ वडीसाठी तयार झालेलं आहे। तर आता थोडंसं चिकट वाटतंय मला, तर अगदी मिनिटभर मी याला छान परतून घेतलं, कारण थोडंसं मला किंचित असं पाणी पाणी दिसतं त्या पाकामध्ये। तर अगदी कोरडं होईल तोपर्यंत अगदी मिनिटभरच हे मी परतून घेतलं। तर बघा आता तुम्ही बघाल की छान मस्त असं हे कोरडं झालेलं आहे, दिसतंय ना तुम्हाला कोरडं कोरडं। तर अशा लेव्हललाच तुम्हाला ही वडी थापायला घ्यायची आहे, अजिबात वेळ घालवायचा नाही, नाहीतर मिश्रण खूप कोरडं होऊन याची अजिबात वडी थापता येणार नाही आणि ते मिश्रण असंच भुगरा भुगरा राहील। तर आता आपण त्या प्लेटला अगोदरच तूप लावून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघाल कढईला अजिबात मिश्रण चिटकत नाही, याचा अर्थ आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता प्लेटला तेल लावलेलं आहे, त्यामध्ये हे सगळं आपण ओतून घेऊया आणि अशा प्रकारे सराट्याच्या साहाय्याने थोडंसं गरम असतानाच पसरवून घेऊया। तर हे मिश्रण ना खूप जास्त प्लेट भरून झालेलं नाही, कारण प्लेट माझी खूप मोठी आहे आणि वडी ही थोडीशी जाडसर छान लागते खायला, म्हणून मी अर्ध्याच प्लेटमध्ये हे मिश्रण असं पसरवून घेतलं। कारण पूर्ण आपलं हे जास्त नारळ छोटे छोटे होते 2, त्यामुळे हे खूप कमी झालंय मिश्रण। तर अर्धीच प्लेट मी हे असं छान थापून घेतलं आणि एक फुलपात्र आहे त्याला असं छान तूप लावून घेतलं थोडंसं, कारण जेणेकरून आपला हात पण जळत नाही आणि त्या फुलपात्राच्या साहाय्याने असं मस्त हे आपण दाबून घ्यायचं। याच्यावरती आता हे बारीक कट केलेले हे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घ्यायचे, तर गरम असतानाच टाकायचे, म्हणजे हे त्याला छान चिटकून राहतात, खाताना पडत नाही। तर थोडेसे हे पिस्त्याचे काप आणि काजूचे काप मी टाकून घेतले आणि पुन्हा आता या फुलपात्राच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे। तर गरम असतानाच तुम्ही जसा आकार त्याला द्याल तसा तो बनतो, नाहीतर थंड झाल्यानंतर याला छान व्यवस्थित शेप येत नाही। आता 5 मिनिटं हिला अशी थंडी होऊ देऊया आणि 5 मिनिटानंतर असं सुरीने, थोडी गरमच आहे ही वडी, गरम असतानाच असं थोडंसं त्याला काप देऊन घ्यायचे, कारण गरम असताना हे छान व्यवस्थित कट होते। थंड झाल्यानंतर वडीला व्यवस्थित पाहिजे तो आकार तुम्हाला देता येणार नाही, म्हणून मी अशा प्रकारे बघा सुरीने छान मस्त त्याच्यावरती अशा रेषा ओढून घेतल्यात, जेणेकरून ते आपल्याला थंड झाल्यावर कट करायला सोपं जाईल। तर अगदी मी वडी थापल्यानंतर 5 मिनिटांनी ही कृती केलेली आहे आणि आता ही वडी आहे ना आपल्याला सेट व्हायसाठी जास्तीत जास्त अर्धा तास ठेवून द्यायची आहे। तर बघा अर्ध्या तासानंतर आता आपण ही वडी काढायला घेऊया। तर असा सराटा हळूच त्यामध्ये घालायचा, जेणेकरून आपली वडी तुटायला नको। तर वा, मस्तच अगदी अलगद असा आपला हा सराटा यामध्ये गेलेला आहे
आणि बघा किती छान मस्त सुरेख वडी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे त्या वडीचे काप करून घेतले तर बघा वडीची जाळी सुद्धा किती छान आलेली आहे। खूप जास्त जाड किंवा खूप जास्त अशा पातळ केलेला नाही आणि पिस्ता टाकल्यामुळे एक छान मस्त त्याला असा आकर्षकपणा आलेला आहे दिसायला। खायला तर ती रुचकर झालेलीच आहेत। तर ह्या वड्या आहे ना गरमागरम अजिबात डब्यामध्ये भरायच्या नाही, छान मस्त थंड होऊ द्यायच्या, नंतरच हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या। तर 8 दिवस ह्या वड्या आरामात मस्त टिकतात। पण लक्षात ठेवा गरमागरम ह्या वड्या झाकून नाही ठेवायच्या, थंड झाल्यानंतरच ठेवायच्यात। तर ह्या रक्षाबंधनला नक्की तुम्ही हा ट्राय करा आणि तुमच्या बहीण भावांसोबत नक्की सेलिब्रेट करा। तर माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद, बाय बाय।